आणि तिकडे सुद्धा ह्या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहे. यशोदे मातेने एका मुलीला जन्म दिला होता. वसुदेव पोहोचले. आता नदी ओलांडली, मग तो ताप, ते पाऊस, विजांचा कडकडाट हे मागच्या वर्षी ऐकलं आपण. आता काल्याचा विषय म्हटल्यानंतर हे थोडंफार घ्यावंच लागतं. आणि म्हणून भगवंत आता तिथे पोहोचले. वसुदेवांच्या मदतीने योगमायेने सर्व काही जिकडे तिकडे सावरलं होतं. सगळी माणसं निद्रिस्त झालेली होती. सगळे वसुदेव देवकी यांना तर भीतीच वाटत होती, नेमकं काय होईल. परंतु देवाने जन्माला येण्या अगोदर सगळी व्यवस्था करून घेतली. पोहोचले. वसुदेवांनी झालेल्या मुलीला उचललं, श्रीकृष्ण भगवंतांना ठेवलं, परत आले. मुलगी रडायला लागली, आवाज झाला, बातमी पोहोचली. कोणाला? कंसाला. कंस ज्या दिवसाची वाट पाहत होता, अनेक दिवसापासून त्याला स्वप्नी मणी ध्यानी बसता उठता सर्वीकडे कृष्ण आठवा 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 आठवतच होता. बेभान झालेला, डोळे लालबुंद झाले, हातात तलवार घेतली आणि मुलीचा वध करण्यासाठी गेला. कंसाला ही माहित नाही मुलगी आहे का मुलगा आहे. पटकन उचललं. शिळा होती, दगड होता, त्या दगडावरती आपटण्यासाठी पायाला धरलं. घरा 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 आकाशात फिरवलं, जोरात आपटावं. तितक्यामध्ये ती हातातली निसटली. तसं ती योग माया आकाशामध्ये जाते आणि म्हणते, कंसा, अरे पापी दुष्टा, माझा वध करतोस. अरे माझ्या अगोदर तुझा वध करण्यासाठी कुणीतरी जन्माला आलेला आहे. तुझा लागी करावी. आणि तिने ऐकू नये असं झालं का? अरे मला वध, माझा वध करण्या अगोदर तुझा वध करणारा जन्माला आलेला आहे असं म्हटल्याबरोबर कंसाला आता वाईट वाटायला लागलं. ज्यासाठी एवढा प्रयत्न केला, एवढ्या कारागृहामध्ये ठेवलं, स्वतःच्या बहिणीवरती एवढा प्रेम करणारा, चुलत बहीण असेल तरी आपण एखाद्या वेळेला खूप जीव लावतो. कंस बाकीच्या गोष्टींनी थोडासा वाईट होता, पण त्याचं देवकीवरती खूप प्रेम होतो, खूप प्रेम होतं. आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून लग्नाची वरात जात असताना त्याचं सारथ्य तो करत होता. हे प्रतीक नाही का? हो, त्याला जर आपुलकी प्रेम नसतं तर बसेल कोणीतरी, चालवेल रथ. पण कंस म्हटला, नाही, माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये वरातीचा रथ चालवण्याचं कार्य राजा असतानाही कोण करणार? कंस करणार. आणि म्हणून सारथी बनला. काय त्याचं काय चुकलं काय? आकाशवाणीने ते सर्व मोठा त्या ठिकाणी घोळ केला. आकाशामध्ये वीज कडाडल्या, आकाशवाणी झाली, कंसा, वसुदेव देवकीच्या पोटी येणारा आठवा. त्याची वाट पाहता पाहता दिवस निघून गेले. जन्माला आला, हातातून निसटला. आता पारा त्याचा अनावर झाला आणि जेवढे काही दैत्य त्याचे मित्र परिवार होते सर्वांना बोलवलं, बैठक घेतली आणि सांगितलं, का रे बाबा, माझा वध करण्यासाठी म्हणजे कुणी कृष्ण आठवा जन्माला आलेला आहे. त्याचा आपल्याला शोध करायचा. कोण हा पराक्रम करेल? जसं छत्रपती राजांना पकडण्यासाठी शाहिस्ते खान मोठ्या थाटात उठला, मैं लाऊंगा शिवाजी को. सगळ्यांना माहिती आहे. मोठा धाड धिप्पाड उठला, विडा उचलला, गेला आणि तो पराक्रमही आपण पाहिला. दगा झाला. छत्रपती राजांनी पोटामध्ये पिचवा खुपसून पोट फाडलं. आपल्याला असाही एक अवतार माहिती आहे. प्रल्हादाच्या बापाला कोण? प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप. त्याचंही पोट तसंच फाडलं. दैत्य जेव्हा माजायला लागतात ना, तेव्हा असा कुणीतरी जन्माला येत असतो. आणि म्हणून देवालाही सुद्धा अवतार घ्यावा लागला यासाठी. धर्मरक्षा
कशासाठी? धर्माचं रक्षण करण्याकरता. म्हणून कुठेतरी अधर्म वाढतो, त्यावेळेला त्याचं रक्षण करण्यासाठी कुणीतरी जन्माला येत असतो, अवतरित होत असतो. काल 15 ऑगस्ट नाही का प्रत्येकाने मोठ्या आनंदाने साजरा केला असेल. प्रत्येक माणसाला याविषयीचं जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. या भारताला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, आता खरं तर हा विषय नाही पण प्रासंगिक आहे, त्याचाही आपल्याला आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे. कारण की यामध्ये अनेक थोर पराक्रमी पुरुषांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. विचार करण्यासारखा प्रसंग आहे. तरुणपणामध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतं, चांगली पत्नी मिळावी, संसार थाटावा, मुलं जन्माला यावीत, कमवावं, ऐशोआरामात राहावं, कुणाला वाटत नाही. वयाच्या 22व्या वर्षी फाशीवरती लटकणारे राजगुरू सुखदेव भगतसिंग, त्यांना वाटलं नसेल का? त्यांनाही तर वाटलंच असेल ना संसार करावा, पण नाही. मायबाप हो, देशासाठी स्वतःचा जीव पण